आपल्या खिशावरती प्रत्येकाचं लक्ष असतंय. आपलं आपल्या खिशावरती लक्ष ठेवण्यासाठी आपण आठवड्याच्या आठवड्याला नवीन नवीन कन्सेप्ट समजून घेऊन आपण काय करतोय की आपल्या खिशावरती आपली पकड स्ट्रॉंग करतोय, जेणेकरून आपली महत्वाची जी काही गोल आहेत ते महत्वाची गोल महत्वाचेच राहतील आणि आपण ते पूर्ण करू शकू. हा सगळा या पाठीमागचा प्रयोजन आहे, जेणेकरून आपला फोकस हटला नाही पाहिजे. ओके, स्टार्ट विथ द अजेंडा. हा अजेंडा आहे कोड ऑफ ऑनर. आपला कोड ऑफ ऑनर आहे. आपण काही आचारसंहिता घेऊन पुढे जातोय. नंतर आज आपण कन्सेप्ट पाहणार आहोत. ऍक्शन प्लॅन, क्वेश्चन्स, अनाउन्समेंट आणि क्लोजर अशा स्वरूपाचा हा आपला अजेंडा आहे. ईएफटीच्या माध्यमातून आपण काम करतोय. ईएफटीचा आपला मोटो आहे की आयुष्याच्या संघर्षातून सहजतेकडे. पहा मित्रांनो, आपण वेगवेगळ्या लेवलवरती, मानसिक असेल, आर्थिक असेल, शारीरिक असेल, अनेक लेवलवरती आपण स्ट्रगल करतोय वेगवेगळ्या कारणांनी. सो याच्या मुळाशी ज्यावेळेस आपण जातो, त्या मुळाशी गेल्यानंतर आपल्याला त्याचं काहीतरी कारण समजतं आणि ते कारणच्या अगेन्स्ट आपण काहीतरी सुटेबल ऍक्शन घेतली की तो स्ट्रगल नाहीसा होतो. या कन्सेप्ट वरून आपण मानसिक आणि आर्थिक लेवलवरती आपण काम करतोय, जेणेकरून आपला हा सगळा प्रोसेस हा सहजतेनं पुढे जाईल. मग हे जात असताना आपले कोड ऑफ ऑनर किंवा आपले प्रिन्सिपल्स काय आहेत, तर आपण प्रामाणिकपणे विचार करतोय, प्रामाणिकपणे कार्यपद्धती किंवा त्याची अंमलबजावणी आहे, विपुलता इकडं सगळं सर्वांसाठी सर्व काही भरपूर आहे या मानसिकतेनं आपण वाटचाल करतोय. सहयोग करतोय एकमेकांना, एकमेकांची तुलना न करता कसं आपण एकत्र दीर्घकाळ राहू आणि आपल्या गोलवरती फोकस करून कसं अचिव्हमेंट करू या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय. गती आहे म्हणजे इम्प्लिमेंटेशन स्ट्रॉंग आहे. नवीन काय करायला लागलो, नवीन काही आपल्याला समजलं की हे फायद्याचं आहे, तर आपण इम्प्लिमेंट करतोय. आणि नैतिकता म्हणजे पेराल ते उगवेल ह्या तत्वाप्रमाणे आपण जे चांगलं आहे तेच करत राहतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सातत्याने हे करतोय. गेले 2-2.5 वर्ष झालं हे मंडेचे सेशन्स होतात. एखाद दुसऱ्या वेळेस खंड पडतो अनसर्टन गोष्टीमुळं, पण सातत्यानं हा प्रयत्न राहतोय की मंडेला आपण या वेगवेगळ्या माध्यमातून आपण व्हॅल्यू ऍड करायचा प्रयत्न करतोय. ओके, सो हा रोडमॅप आहे मित्रांनो. थोडंसं रिवाइज करेन म्हणजे रिपीटेडली हा सेशन अटेंड करतात त्यांचे समजलेलंच आहे, पण प्रत्येक वेळेस कोण ना कोणतरी आपल्या सेशन मध्ये नवीन असतं. न्यू इन्व्हेस्टर्स असतात, न्यू इन्व्हेस्टरची ही जर्नी असते, त्यांना हे समजणं गरजेचं राहतं. म्हणून मी हा रोडमॅप नेहमी एक्सप्लेन की फायनान्स मध्ये ह्या 4 स्टेजेस आहेत. मेन ऍट वर्क, मेन अँड मनी ऍट वर्क, आयडेंटिफाय युअर व्हाय आणि ओनली मनी ऍट वर्क. म्हणजे काय, माणूस पैशासाठी काम करतो ही पहिली स्टेज. दुसरी स्टेज येते माणूस आणि पैसा त्याच्यासाठी काम करतो. ही स्टेज अतिशय महत्वाची आहे. यामध्ये आपल्याला महागाईशी स्पर्धा करायची आहे, महागाईवरती मात करायची आहे. जर आपण कॉन्शियसली हे सगळे डिसिजन्स घेतले तर फायनान्स रिलेटेड किंवा आपल्या भविष्याच्या दृष्टीनं आपले काही रिटायरमेंट असेल, मुलांचे एज्युकेशन, लग्न, अमकं तमकं जे काही आपले गोल्स आहेत, तर हे गोल्स पूर्ण होण्यासाठीची जी काही स्टेप्स असतात, हे स्टेप्स बद्दलची क्लॅरिटी भेटते. आपण त्यानुसार आपण ऍक्शन घेत राहतो आणि याच स्टेजला आपल्याला एक आर्थिक विवंचना जी असते ना, त्यातून आपल्याला थोडीशी शांतता भेटते. आणि हीच शांतता खऱ्या अर्थानं आपल्याला विचार करायला पुरसत भेटते किंवा विचार करायला भाग पाडते की बाबा रे, आपल्याला लार्जर दॅन लाईफ किंवा मोठं काही ध्येय आहे का आपल्या आयुष्यात, की उठायचं, जायचं, पंच करायचा, लंच करायचं, परत पंच करून घरात यायचं, असं 2 पंच आणि 1 लंच मध्येच आपलं आयुष्य लटकलंय, की अजून काहीतरी वेगळं आहे आपल्या आयुष्यात. हे विचार करायला आपल्याला वेळ भेटतो जेव्हा दुसरी स्टेज प्रॉपरली आपण मॅनेज करतो त्यावेळेस. ठीक आहे. सो आणि हे सगळं प्रॉपरली आपल्याला आपला आयुष्याचा व्हाय समजला की ऑटोमॅटिकली तिसरी स्टेज, चौथी स्टेज येते जिथं पैसा काम करतोय आणि वी आर लिव्हिंग पॅशनेटली. आणि मला सांगायला आनंद वाटतोय की ह्या चौथ्या स्टेजमध्ये मी आहे. मी आवडीची कामं करतोय, ज्यामध्ये फायनान्शियल तसंच मेंटली जे काही ब्लॉक्स असतील समोरच्या व्यक्तीचे ते रिलीज करायला मी मदत करत असतोय. ओके, सो तुम्ही चेक करा ही मेन अँड मनी ऍट वर्कची जी स्टेज आहे ना, या स्टेजवरती आपण खूप फोकस करतोय, अनेक वेगवेगळे कन्सेप्ट शेअर करतोय. सो तुम्ही मंडेचे सेशन चुकवू नका. त्यामुळे ह्या स्टेज मधले जे अनेक छोटे छोटे कन्सेप्ट आहेत ते उपयुक्त कन्सेप्ट तुम्हाला मदत करतील फायनान्शियल स्ट्रेस मधून बाहेर येण्यासाठी. जर्नीला हे 3 वेपन्स आहेत.
शस्त्र असल्याशिवाय आपल्याला लढाई जिंकता येत नाही किंवा आपल्याला तो मोठा टप्पा गाठता येत नाही. तर हे जे शस्त्र आहेत, SIP, टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स, हे आपल्याकडे हवेतच. अजून अनेक लोक असे आहेत की हे टर्म इन्शुरन्स घ्यायला, हेल्थ इन्शुरन्स घ्यायला कचरतात, नको वाटतं. त्यांना असं वाटतं की हे माझे पैसे खर्च होतात. पण मित्रांनो, श्रीमंतीकडे वाटचाल करत असताना काही डिसिजन श्रीमंतांसारखे घेतले पाहिजेत. हे इन्शुरन्स आपल्याला गरज नसताना घ्यावे लागतात. इन्शुरन्स हा प्रोडक्टच असा आहे की गरज नसताना घ्यावा लागतो आणि त्यामुळे त्याचं एवढं इम्पॉर्टन्स कळत नाही आपल्याला. बेसिकली आपल्याला ह्युमन टेंडन्सी अशी असते की ज्या वस्तू गरजेच्या आहेत त्या पटकन मार्केटमधून आणायच्या. आपल्याला भूक लागले, काहीतरी खायला आणायचं. आपल्याला त्रास होतोय, पेन होतोय, आपण दवाखान्यात जातो. आपल्याला कुठंतरी म्हणजे अनकम्फर्ट वाटतंय, घरात काहीतरी सुखसुविधा नाही आहेत, अनकम्फर्ट वाटतंय, तर आपण त्या रिलेटेड कुठलं तरी एक वस्तू आणतो की ज्याच्यामुळे आपल्याला कम्फर्ट फील करायला लागतं. पण इन्शुरन्स असं प्रोडक्ट आहे की ते इमिडिएटली काही वाटतच नाही. फक्त आपल्याला काय पेपर येईल, तेही आता हार्ड कॉपी बंद झालेला आहे, मेलवरतीच येईल, बस. काय फिलिंगच नाहीये. त्यामुळे लोक घ्यायलाच मागत नाहीत हे इन्शुरन्स. पण मित्रांनो, तसं नाहीये. हे इन्शुरन्स गरज नसतानाच घ्यावे लागतात आणि हे घेतले पाहिजे. त्याचं इम्पॉर्टन्स खूप आहे. ठीक आहे. सो नसतील घेतले तर तुम्ही कनेक्ट करा. मी तुम्हाला हेल्प करेन कोणत्या कंपनीचं घ्यायचं आहे ते, सो दॅट तुम्हाला तो प्रोसेस सहज होऊन जाईल. नाही का, कोणत्या कंपनीचं घ्यायचं, कधीपर्यंत घेतला पाहिजे, कुठला किती प्रीमियम येतो वगैरे, हे थोडंसं हेल्प करेन मी तुम्हाला. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या इन्शुरन्सला जास्ती पैसे लागत नाहीये. आणि हे तुम्हाला टिपिकली पहिले 2-3 वर्ष, 4 वर्षच करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला मायक्रो प्लॅनिंग करून इन्शुरन्सचा जो काही खर्च आहे तो बाहेरच्या बाहेर कसा निघेल याचं मायक्रो प्लॅनिंग करायचं आहे. मी अनेक सेशन मधून सांगितलेलं आहे. अर्थात आजचा टॉपिक नाही, जस्ट मला आता आठवलं म्हणून मी सांगेन. पण डिटेल फार तर पुढच्या सेशन मध्ये आपण घेऊ की मायक्रो प्लॅनिंग करून आपल्याला जो काही हा हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स साठी आपल्याला लेटेस्ट वर्षिक 5-50 हजार रुपये जातात, तर हे बाहेरच्या बाहेर कसे आपल्याला ते पे करता येईल, आपल्या सॅलरीवरती त्याचं बर्डन नाही आलं पाहिजे, असं आपल्याला मायक्रो प्लॅनिंग करता येतं. ठीक आहे. सो तो आता टॉपिक नाही आहे, पण नंतर याच्यामध्ये आपण कव्हर करू. मधल्या काळात आज उद्या वगैरे काय याच्या रिलेटेड प्रश्न असेल तर मला पर्सनली कनेक्ट करा. पण त्या स्टेजला जायचं आहे. असं नाही की आपल्याला लाईफ लॉंग आपल्या खिशावरतीच ह्या इन्शुरन्सचं बर्डन ठेवायचं आहे. नाही, तसं नाही. मायक्रो प्लॅनिंग करत आपल्याला पुढे जायचं आहे. ठीक आहे. सो आजचा जो टॉपिक आहे हा मुद्दा म्हणून आज मार्केटचा रेफरन्स घेऊ आपण. मार्केट हे खूप डाऊन झालेलं आहे. त्याचं काय काय सिग्निफिकन्स आहे हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करू. बाय द वे, परवा म्हणजे 4 एप्रिलला मुंबईला वाशी येथे एडलवाईजचे फंड मॅनेजर होते लाहोटी. त्यांच्यासोबत आमची एक मीटिंग झाली, एक ट्रेनिंग सेशन झालं. डेटा पॉइंट आहे माझ्याकडे, मी तो शेअर करतो तुम्हाला. म्युच्युअल फंड कंपनीकडून एक डेटा पॉइंट आलेला आहे की आज मार्केट डाऊन झालेलं आहे, तर आज इन्व्हेस्टरनी काय केलं पाहिजे या स्वरूपाचं ते एक 2 पेजचा डेटा आहे. जस्ट मी शेअर करतो ते. हा डेटा हवा असेल तर, म्हणजे हे डॉक्युमेंट हवा असेल तर मी शेअर करेन तुम्हाला. येस. सो मार्केट फॉल ड्यू टू टॅरिफ, व्हॉट इट मीन्स फॉर इन्व्हेस्टर. पहा मित्रांनो, मार्केट हे डाऊन झालेलं आहे. हे टिपिकली हे टॅरिफ मुळे झालेलं आहे, जे डोनाल्ड ट्रम्प यांनी 3 तारखेला अमेरिकेमध्ये डिक्लेअर केलं की कुठल्या देशाला आपण टॅरिफ वाढवायचे आहेत, ते आयात शुल्क वाढवायचे आहेत. त्या संदर्भातलं त्यांनी ते ज्यावेळेस डिक्लेअर केलं त्यावेळेस त्याच्यामुळे हे सगळे इम्पॅक्ट आहेत. त्या अगोदर सांगतो की कोणतंही म्हणजे मार्केट लॉस होतं किंवा अनसिक्युरिटी वाढते, मार्केट लॉस होतं, मार्केटमधला पैसा काढून घेतला जातो, हे एकमेव कारण असतं त्या पाठीमागं की अनिश्चितता. अनिश्चितता ही कुठल्याही कारणाने असू शकते. मग टिपिकली आताची जी अनिश्चितता आहे ही एकाच कारणामुळे आहे की डोनाल्ड ट्रम्प यांची जी टॅरिफ पॉलिसीज आता बाहेर आलेल्या आहेत त्याच्यामुळं हे अनिश्चितता निर्माण झाली. मग ज्यावेळेस अनिश्चितता होते त्यावेळेस प्रत्येकाला वाटतं की आपला जो काही फंड आहे, आपला जे काही पैसा किंवा जे काय आहे ते आपल्यापर्यंत सुरक्षित राहावं. ह्या पॉलिसीज, त्याचा इम्पॅक्ट किती होतोय, किती नुकसान होतंय हे आपल्याला माहित नाहीये. मग तोपर्यंत हा पैसा आपल्याकडे राहावा आणि एकदा का सगळं सुरळीत झालं की मग आपण स्ट्रॅटेजिकली कुठला तर डिसिजन घेता येईल. टिपिकली कोविडचं एक उदाहरण घेऊ आपण. कोविडच्या केसमध्ये पण आपल्याला
माहित नव्हतं की कोविडचा इम्पॅक्ट किती पडेल. मग त्यामुळे अनिश्चितता झाली होती. मग अनिश्चितता झाली की लोक पैसे काढून घेतात, पैसे काढून घेतले, स्वतःकडे ठेवायचे, थोडस नॉर्मल व्हायला लागलं की मग परत स्ट्रॅटेजिकली डिसिजन घेता येतं. सो असं हे टिपिकली प्रत्येक फील्डमध्ये होतं. जिथं अनिश्चितता होते ना, तिथं प्रत्येकाची एक ह्युमन टेंडन्सी आहे की पैसे आपल्याकडं सुरक्षित राहिले पाहिजेत, आपल्या कंट्रोलमध्ये राहिले पाहिजेत. सो त्यामुळं प्रत्येकाचा ओढा राहतोय आपल्याकडे पैसे, स्वतःकडे पैसे काढून घ्यायचा. आणि हेच टिपिकली आता ह्या टॅरिफच्या ह्या गोष्टीमुळे होत आहे. मग आता ह्या टॅरिफमुळे काय झालेलं आहे की एक तर मुळात अमेरिकेमध्ये स्वतः त्यांच्या देशालाच ह्याचा झटका मोठा बसतोय, त्यामुळे तिथं पण मोर्चे काढतायत. अमेरिकामध्ये राष्ट्राध्यक्ष यांच्या विरोधात, ट्रम्पच्या विरोधात तिथं मोर्चे काढतायत. त्या देशामध्ये पण अनिश्चितता निर्माण झालेली आहे. इलॉन मस्क आणि हे डोनाल्ड ट्रम्प हे टिपिकली बिझनेस कसा चालवतात त्या पद्धतीने हे देशाच्या पॉलिसी ठरवायला लागलेल्या आहेत. लोकांना सरकारी नोकरी आहेत त्यांना काढून टाकतायत. मग त्याच्या अगेन्स्ट त्याचा ते नाही का कॉस्ट सेव्हिंग वगैरे अशा पद्धतीने ते काहीतरी करत असतील. आणि त्याचा इम्पॅक्ट तिथल्या इकॉनॉमीवरती होतोय. लोक मोर्चे काढतात की तुम्ही शांत बसा, तुम्ही असं काही करू नका वगैरे वगैरे. त्यांनाही तिथे विरोध होतोय. टॅरिफ प्लॅन वाढवल्यामुळं चायनानी पण त्याला रिस्पॉन्स दिलेला की तुम्ही वाढवते तर आम्ही पण वाढवू. बाकीचे 5-50 देश असे आहेत की त्यांनी त्यांच्याशी कम्युनिकेट डायलॉग करायचा प्रयत्न करतात की तुम्ही तसं वाढवू नका, आपण दुसरा काय मध्यमार्ग काढता येईल का ते, त्याच्यासाठी त्या अमेरिकन गव्हर्नमेंटशी बोलतायत, चर्चा करतायत, मार्ग काढायचा प्रयत्न करतायत, डायलॉग करायचा प्रयत्न करतायत. प्रत्येकाला हे माहित आहे की ह्याचं इम्पॅक्ट आहे, प्रत्येक देशावरती इम्पॅक्ट आहे. प्रत्येक जण सजग आहे की आता उद्या काय होतंय. प्रत्येक जणाला उत्सुकता आहे, प्रत्येक जण थोडं काळजीत आहे की उद्या काय होतंय. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळेच मार्केटवरती इम्पॅक्ट पडतोय आणि तेच आज आपल्या देशामध्ये पाहिलेलं आहे. पण सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे ना आपल्या देशाच्या बाबतीतली, ती बघूया. महत्वाचे इंडेक्स आहेत. हाँगकाँग आहे, युएसचं मार्केट आहे, हे जपानचं आहे, हे जर्मनचं आहे डॅक्स, तैवान आहे, सीएक्स कुठला आहे, फ्रेंच आहे. ठीक आहे, सीएक्स फ्रेंच आहे. नंतर हा युकेचा आहे, कुठला FTSE युके. CSI आहे तो चायनाचा आहे. आणि लास्ट हा साऊथ कोरियाचा आहे. सो असे हे प्रत्येक इंडेक्सेस आहेत, हे साधारण 13% ते 6% असे डाऊन झालेले आहेत. आणि एकमेव इंडिया असा आहे की जिथं त्याचा इम्पॅक्ट हा 4% आहे. म्हणजे मार्केट डाऊन, इंडियामधलं जे मार्केट डाऊन झालेलं आहे हे फक्त 4% झालेलं आहे. इतर देशांमध्ये त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट झालेला आहे, पण भारतावरती त्याचा एवढा इम्पॅक्ट झालेला नाहीये. ही आपल्यासाठी चांगली आणि महत्वाची बाब आहे. आणि मला आता ह्या पॉइंटला असंही म्हणावं लागेल की डोनाल्ड ट्रम्प यांची कृपा आहे की आपल्याला एक अपॉर्च्युनिटी भेटलेली आहे ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट करायसाठी. लमसम असेल, SIP च्या माध्यमातून असेल, मार्केट डाऊन झाले तर आपल्याला बाईंगची अपॉर्च्युनिटी भेटलेली आहे. ही खूप रेअरली अशी अपॉर्च्युनिटी येते. आता तर इथं तज्ञ काय सांगतात, ही जी नोट आहे, ही नोट काय सांगत्या, मी थोडस वाचून दाखवतो, की पॉइंट्स त्याचं एक्सप्लेन करतो. द नियर टर्म इज लाईकली टू बी वॉलटाईल. सध्याच्या काळात वॉलटालिटी राहू शकते, बट ॲज क्लिअरली इमर्जेस इंडिया अपर्स रिलेटिव्हली वेल पोझिशन इन द करंट एन्व्हायरमेंट ड्यू टू अ लिमिटेड डायरेक्ट इकॉनॉमिक इम्पॅक्ट फ्रॉम टॅरिफ्स अँड स्ट्रॉंग डोमेस्टिक ग्रोथ ड्रायव्हर्स. तज्ञ सांगतात लार्ज कॅप व्हॅल्युएशन अट्रॅक्टिव्ह आहे. मिड कॅप आणि हे आता नाहीये पण लॉंग टर्मला आहे. पण आता लार्ज कॅप, मिड कॅप आहे, सॉरी लार्ज कॅप आहे. मग लार्ज कॅप मध्ये तुम्ही डायरेक्टली तिथं इन्व्हेस्टमेंट करू शकताय किंवा मल्टी कॅप करू शकताय की जो डायव्हर्सिफाय करून तो फंड मॅनेजर त्याचा तो करत राहील, किंवा फ्लेक्झी कॅप करू शकताय. या 3 कॅटेगरीमध्ये तुमचं एक्सपोजर जास्त तुम्ही घेऊ शकताय. मग या आणि परिस्थितीत गोल्ड ETF. ETF वगैरे पहा, हा तसा चांगला प्रश्न आहे. गोल्डचं आता व्हॅल्युएशन पण वाढलेलं आहे. मग प्रत्येकाला असं वाटू शकतं की गोल्ड मधल्या रिटर्न चांगले आहेत वगैरे. पण ओव्हर अ पिरियड लॉंग टर्म मध्ये कुठल्याही, आता त्याच प्रेझेंटेशनचा मी आधार घेतो की लॉंग टर्म मध्ये इक्विटीनं ज्या पद्धतीनं रिझल्ट दिलेले आहेत, रिटर्न्स दिलेले आहेत, त्या तसे कुठल्या दुसऱ्या असेट क्लासने दिलेले नाहीये. मग गोल्ड असेल किंवा बाकी दुसरं कुठले असेल, तर आपल्याला आपला फायदा कशात आहे हे आपण विचार केला पाहिजे.
मी तुम्हाला ती प्रेझेंटेशन जस्ट डिस्प्ले करतो. आपल्याला म्हणजे इन्व्हेस्टमेंट आवडते म्हणून करायचं नाही, म्हणजे गोल्ड मला आवडते म्हणून करायचं नाही, तर आपल्याला फायदा कशात आहे, आपला टाइम होरिझन किती आहे, आपल्याला वेळ किती आहे इन्व्हेस्टमेंटसाठी, आपलं गोल पूर्ण करायसाठी, त्यानुसार हा असेट क्लास निवडणं गरजेचं आहे. लॉंग टर्म मध्ये इक्विटी एवढं रिटर्न्स कुठल्याच असेट क्लासने दिलेले नाही आहेत. हा समोर चार्ट आहे, हा डेटा 2024 पर्यंतचा आहे. हा भले आता 2024 पासून म्हणजे मार्च 2024 ते मार्च 2025 या पिरियड मध्ये गोल्डनी रिटर्न दिलेले आहेत, चांगले रिटर्न दिलेले आहेत. तरीही ऍव्हरेज जर पकडलं तरी इक्विटीच्या कम्पॅरेटिव्हली हे कमीच आहे. ठीक आहे. सो मग गोल्ड इटेप असेल किंवा बाकीचे काय असेल तर हे लॉंग टर्मचे असेट क्लास नाही आहे, शॉर्ट टर्मचे आहेत. शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला आपल्या गोलनुसार त्या असेट क्लासचा वापर करणं गरजेचं आहे. आणि टॅरिफ वॉर हे किती दिवस चालेल अंदाजी? हा बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारलात. या प्रश्नावरूनच परवाच्या सेशनचा मी रेफरन्स देतो. ज्या वेळेस आम्ही हाच प्रश्न ते एडलवाइजचे फंड मॅनेजर होते, लाहोटी साहेब होते, त्यांना आम्ही प्रश्न विचारला की हे किती दिवस चालू शकते, म्हणजे ही जी अनसर्टनिटी आहे टॅरिफची किती दिवस चालू शकते. तर त्यांनी 3-4 सिनेरिओ सांगितले. पहिला सिनेरिओ की डोनाल्ड ट्रम्प किंवा हे ह्याचा इम्पॅक्ट त्यांच्या देशावरती पण आहेच, म्हणजे त्यांचा देशही ह्या ह्याच्यातनं सुटलेला नाहीये. तर ह्याच्यामध्ये थोडस ते बॅकफूट वरती येतील किंवा ते होल्ड वरती जाऊ शकते नाही का. उद्या निर्णय असा होऊ शकतोय की आम्ही हे सगळं मागे घेतोय असं म्हणणार नाही ते. पॉलिटिकली तसं त्यांनी योग्य नाही, पण होल्ड वरती जाऊ शकते. होल्ड वरती गेलं तर दुसऱ्या दिवशी परत नॉर्मल होऊन जाईल सगळं. पहिला सिनारो. दुसरा सिनारो रिटॅलिएटेड होईल, म्हणजे जशाच तशी उत्तर येईल. जसं चायनानं जशाच तशी उत्तर दिलं तसं प्रत्येक देश हा जशाच तशी उत्तर देईल. तर हे थोडस याच्यात अवधी जाऊ शकतोय. प्रत्येक देश, प्रत्येक देशातले तज्ज्ञ याच्या अगेन्स्ट कसे रिॲक्ट होतात याला थोडासा वेळ जाऊ शकतोय. मग ते 2-4 दिवस जाऊ शकतात किंवा एक महिनाभर जाऊ शकतंय हे सगळं सेटलमेंट होईपर्यंत. कारण की ऍक्च्युली ते इफेक्टिव्ह टॅरिफला आणि इफेक्टिव्ह होणार आहे ते 9 एप्रिल पासून होणार आहे. हा दुसरा सिनेरिओ झाला. आणि तिसरा सिनेरिओ, जरी अमेरिका मागे हटली नाही, त्यांनी तसंच त्यांचा पोझिशन स्टँड ठेवला, तर प्रत्येक देश त्यांची त्यांची करन्सी स्वतःहून डिप्रिशिएट करेल, जसं चायना नेहमी करतं डिप्रिशिएट, आणि ह्या बदललेल्या सिनेरिओला ऍडजस्ट करायचा प्रयत्न करतं. मग ही ऍडजस्टमेंटची जी प्रोसिजर आहे ही थोडीशी टाइम कंझ्युमिंग आहे, ज्यामध्ये 2-4 महिने 5-6 महिने जाऊ शकतात. मग हे 2-4 महिने 5-6 महिने पण होऊ शकतात किंवा 8-9 महिने पण होऊ शकतात सगळं सेटल डाऊन व्हायला. हा सगळा आंतरराष्ट्रीय म्हणजे लिंक असलेल्या हा गोष्टी आहेत. मग 2 दिवसात पण होऊ शकतंय किंवा 7-8 महिने पण हे सगळं सेटल व्हायला जाऊ शकतात. याबरोबरच त्यांनी अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली की इंडियन डोमेस्टिक कन्झम्पशन स्टोरी स्ट्रॉंग असल्यामुळं ह्या सगळ्या टॅरिफचा आपल्या इकॉनॉमीवरती फारसा इम्पॅक्ट पडणार नाही. की जे आज पण आपण बघितलं मार्केट बाकीच्या देशांचे 10-10, 12-12, 14% डाऊन झालं, तर आपलं केवळ 4% त्याचा इम्पॅक्ट दिसला. तर हे स्ट्रॉंगच राहणार आहे बिकॉज इंडियन कन्झम्पशन स्टोरी स्ट्रॉंग आहे. आणि आपल्या देशामध्ये गव्हर्नमेंट पण कन्झम्पशन स्टोरी बूस्ट करायला प्रयत्न करत आहे. कसं, आज 1 एप्रिल पासून टॅक्स कमी केले, स्लॅब वाढवले. मग टॅक्स कमी केले, स्लॅब वाढवले, तर लोकांच्या हातात पैसे शिल्लक राहत आहेत. पैसे शिल्लक राहिल्यामुळे ते खर्च करतायत आणि ही कन्झम्पशनला बूस्ट भेटते. अजून अजून एक थोडासा उत्सुकता आहे आपल्या देशामध्ये की रेपो रेट गव्हर्नमेंट डिक्लेअर करणार आहे. कमी करणं अपेक्षित आहे. कमी झालं तर अजून आपली कन्झम्पशन स्टोरी स्ट्रॉंग होईल. त्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करतो तर कमीत कमी 5 ते 7 वर्ष कालावधी दिला पाहिजे आपल्याला त्या इन्व्हेस्टमेंटला. कुठले लार्ज कॅप, फ्लेक्झी कॅप, मल्टी कॅप वगैरे ह्या सगळ्या कॅटेगरीमध्ये. आणि तुमचं गोल लार्ज 5 ते 7 वर्षांपेक्षा कमी असेल तर हायब्रिड कॅटेगरीमध्ये आपल्याला गेलं पाहिजे. ट्रम्प यांचं बघा, ती पर्सनॅलिटी ट्रम्प असेल किंवा इलॉन मस्क असेल, ज्यांच्या विरोधात त्या देशामध्ये आज लोक निदर्शन करतायत, लोक रस्त्यावरती येत आहेत
की तुम्ही बिझनेस करतायत, असं देश चालवतायत वगैरे व्हॉटेव्हर ते लोकांना काढून टाकलं वगैरे वगैरे असं हे विरोध करतायत. तर मागच्या वेळेस म्हणजे ट्रम्प यांची मागची कारकिर्दी होती त्यावेळेस पण त्यांनी हे टॅरिफ प्लॅन वाढवले होते. त्यावेळेसही त्यांनी महागाई त्या देशामध्ये थोडीशी वाढली, पण त्यांनी इंटरनली तसं ते ऍडजस्ट करून त्यांना ते यश आलं त्यावेळेस. मग कदाचित आता कुठलाही देश किंवा कुठलीही व्यक्ती असं नाही विचार करू शकत की माझ्या देशाचं वाईट व्हावं, माझ्या देशाचं नुकसान व्हावं वगैरे वगैरे. तर त्यांचीही काहीतरी इंटेलिजन्स असेल ना, त्यांचंही काहीतरी गव्हर्निंग बॉडी असेल की हे सगळे निर्णय घेण्यापाठीमागं काय प्लस पॉईंट मायनस पॉईंट त्यांची असेसमेंट त्यांनी केलीच असेल. मग हे त्यांनाही थोडस वेळ लागेल, हे सगळं किती इम्पॅक्ट होतोय, किती सेटल होतोय, किती वेळ लागतोय वगैरे, त्यांनाही चॅलेंजेस आहेतच. त्यामुळे थोडीशी अनसर्टनिटी आहेच. किती वेळ लागेल कुणालाच माहित नाही. कारण की युएसए मध्ये मार्केट पडलं तर त्याचा परिणाम भारतामध्ये होतो ना त्या मार्केटचा. हा, तर मग आपण म्हणतो का बाबा त्यांनी समजा आपले निर्णय व्यवस्थित नाही घेतले तर आपण आपल्या बेसवरती उभं राहू शकतो करन्सीच्या बाबतीत. तर मग ते कसं काय शक्य होईल? ते मार्केट पडलेलं असलं कारण आपल्याला त्याच्या पाठीमागच लागतं ना, युएसएच्या पाठीमागं. म्हणजे बेस जो आहे मार्केटचा तो युएसएच आहे ना अजून पण. हा, मग ते जर त्यांचं मार्केट जर पडलं, तिथली महागाई जर वाढली, तिथली बेरोजगारी जर कायम राहिली तर त्याचा इफेक्ट आपल्या मार्केटवर पडणारच आहे ना नेहमीसाठीच. हा, पण जास्ती पडेल अशी खात्री नाहीये. आता मी तुम्हाला 2000, तुमचा चांगला प्रश्न आहे की जर तिथं मंदी आली, तिथं बेरोजगारी वाढली तर त्याचा इम्पॅक्ट म्हणजे तो नॉर्मली जरी काय अमेरिकेच्या मार्केटमध्ये झालं तरी त्याचा इंडियावरती परिणाम होतो वगैरे. पण त्याचा एक लिमिटेशन आहे. मी तुम्हाला 2008चं उदाहरण देतो. 2008 साली तिकडं डिप्रेशन म्हणजे काय लेमन ब्रदरमुळं लोक म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ले ऑफ झाले, खूप मोठी आर्थिक मंदी आली तिथं 2008 साली. पण आपल्या देशावरती नव्हती आली त्याची. आपल्या देशावरती अनेकांना ते माहित पण नव्हतं की त्याचा इम्पॅक्ट तेवढा आहे. 7-8 महिने, 5-6 महिने ते मार्केट डाऊन राहिलं, पण परत आपल्या मार्केटने जंप घेतले. पण या टॅरिफमुळं एखाद्या सेक्टरवरती इम्पॅक्ट होऊ शकतो, पण ते लिमिटेशन आहे. त्या त्या पर्टिक्युलर त्या सेक्टरमध्ये त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतोय. पण इंडिया ॲज अ ब्रॉडर डोमेस्टिक इकॉनॉमी म्हणून या तिकडल्या इकॉनॉमीचा इम्पॅक्ट आपल्यावरती एवढा नाही होणार की जेवढा ते आता भोगतायत तेवढा. ओके. सो थँक्यू. अजून तुम्ही म्हणजे प्रश्न विचारले, थोडासा एंगेजमेंट वाढली. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकताय. उद्या मार्केट सडनली बुलिश होऊ शकते का? ओके महेश साहेब, तुमचा प्रश्न आहे उद्या मार्केट सडनली बुलिश होऊ शकते का? पहा, आत्ता अमेरिकेमध्ये मॉर्निंग होईल, थोड्या वेळात होईल मॉर्निंग. आणि काय ट्रम्प गव्हर्नमेंट डिसिजन घेते, त्यांची काय प्रेस कॉन्फरन्स होती नाही होती वगैरे वगैरे, त्याच्यावरती पण ते बरंचच इम्पॅक्ट आहे. कारण की हे जे टॅरिफ प्लॅन्स आहेत ते इफेक्टिव्ह 9 एप्रिल पासून होणार आहेत. आणि आज जरी म्हणजे आज अमेरिकेमध्ये उजेड झाल्यानंतर म्हणजे दिवसाची सुरुवात झाल्यानंतर त्यांनी जर काही पॉलिसीज मध्ये चेंज केले, होल्ड ऑन केलं, व्हॉट एव्हर काय केलं, आणि जर तसं जर होल्ड ऑन झालंच तर डेफिनेटली उद्या बुलिश होऊ शकते. का तर म्हणजे नाही का हा इम्पॅक्ट आहे हा पुढे गेलेला आहे असं म्हणून होऊ शकते. जे मार्च मध्ये पण झालं, मार्च मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की हे टॅरिफ प्लॅनचे आहेत हे इमिडिएटली इफेक्टिव्ह करायचे आहेत आणि उद्याच्या उद्या आम्ही इम्प्लिमेंट करणार आहेत. तर त्याचा इम्पॅक्ट लगेच मार्केटवरती झाला, सगळं मार्केट डाऊन झालं, ग्लोबल मार्केट डाऊन झालं. परत दुसऱ्या दिवशी ते ट्रम्प साहेब आले जगासमोर प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलले, अरे मी तसं बोललोच नाही, टॅरिफ प्लॅन इफेक्टिव्ह होणार आहे एप्रिलमध्ये, आता नाहीये. मग अजून 15 दिवस आपल्याला म्हणजे जगाला भेटले याच्यावरती ऍक्शन घ्यायला वगैरे. मग परत दुसऱ्या दिवशी परत मार्केट वरती आलं. तो असं हे मागच्याच महिन्यात झालेलं आहे. सो आज अमेरिकेमध्ये काय घडतंय तिथं त्यांच्या देशामध्ये त्याचा इम्पॅक्ट थोडासा होऊ शकतो. हा, हा पण छान प्रश्न होता. येस. अजून काय प्रश्न आहेत का? प्रश्न नसतील तर माझे एक अपील आहे तुम्हाला.
नेहमीच आपुलकीचं माझं अपील आहे की पहा मित्रांनो, आज आपल्या देशातली लोक, तुम्ही न्यूज पाहत असाल तर लक्षात येईल की जो जॉब करणारा आहे तोही तणावात आहे. लातूरच्या एका अधिकाऱ्यांनी, कमिशनरनी सुसाईड केलेलं आहे. किंवा आय एम सॉरी, मी काही नेरेट करत नाही की बाहेर काय चाललेलं आहे, पण अत्यंत दबावात आहेत. कॉर्पोरेट फील्ड मधला एक जण आहे, त्यांना सुसाईड केलेला आहे की अत्यंत दबावात आहे. त्याची पाळीमुळे ही आर्थिक विवंचनेत आहेत. आर्थिक मिसमॅनेजमेंट होते. प्रायोरिटी न ठरवल्यामुळे होतंय. म्हणजे आपल्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये प्रायोरिटी न ठरवल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आपल्या मानसिकतेवरती होतो, पैसे खर्च करण्यावरती होतो. सगळ्यामुळं डिप्रेशन येतं आणि आपल्याला पुढं काय करायचं हे कळत नाहीये. तर अशी आजूबाजूला अनेक लोक आहेत. कारण आपलं आपल्या गव्हर्नमेंटवरती एवढं कंट्रोल नाही आहे. कोणत्या पॉलिसी आपण सर्वसामान्य लोक डायरेक्टली आपण नाही ठरवू शकत की गव्हर्नमेंटनं काय वागलं पाहिजे आणि काय नाही वागलं पाहिजे वगैरे वगैरे. पण ह्याचा सगळ्याचा इम्पॅक्ट आपल्या विषयावरती होत असतोय. मग अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या हातात जो काही पैसा येतो तो अतिशय सुयोग्यपणे त्याचा वापर केला पाहिजे. इमोशनल डिसिजन नाही घेतला पाहिजे. आय रिपीट, लोक इमोशनल डिसिजन घेतात पैशांच्या बाबतीत आणि तो फसतो. तर फायनान्सचे डिसिजन हे फायनान्स पॉइंट ऑफ व्ह्यू नी घेतले पाहिजेत. हा मोठा मंत्र आहे. सो आजूबाजूला आपल्या देशामध्ये, म्हणजे आपल्या जवळपासच्या लोकांना की जे इमोशनल डिसिजन घेतात आणि त्यांची गाडी फसते, त्यांना त्रास सहन करावा लागतो, अशा परिस्थितीमध्ये योग्य डिसिजन घेण्यासाठी आपण मदत करतोय. तुम्ही स्वतः ते योग्य डिसिजन्स घ्यावेत आणि इतरांना, तुमच्या जवळच्या मित्र नातेवाईकांना हे योग्य डिसिजन घेण्यासाठी आपण मदत करतोय. तर आपल्यापर्यंत येण्यास तुम्ही त्यांना मदत करा, एवढीच एक कळकळीची विनंती आहे. अनेक लोक त्रस्त आहेत, तुम्ही आजूबाजूला पाहत असाल तर यातनं जेवढे जमल तेवढ्यांना आपण मदत करू, जेणेकरून त्यांच्या आयुष्यात आनंदाने त्यातून नाही का स्ट्रेस फ्री राहता येईल. ओके. अजून एक प्रश्न आला, सोने कमी होणार आहे असे बातम्या येत आहेत, ते कितपत खरं आहे? पहा, ते एक अमेरिकन एजन्सी आहे ज्यांनी इव्हॅल्युएशन करून सांगितलेलं आहे की एक प्रेडिक्शन सांगितलेलं आहे की सोन्याचे रेट कमी होतील. मग सोन्याचे रेट कमी होत असताना त्यांनी बरंचसच काय म्हणू त्याला, पॉइंटर्स असतील किंवा इंडिकेटर्स असतील जे सांगितलेलं आहे की 2024 मध्ये अनेक देशांनी सोनं साठवून ठेवलं. तेवढी साठवणूक ह्या वर्षामध्ये गरज नाहीये किंवा होणार नाहीये. त्याच्यामुळे सोनं कमी होऊ शकतंय, असं एक तो एकंदरीत स्वर होता. म्हणजे मागणी आणि पुरवठा हे महत्वाचं असतं. आणि सोन्याचं उत्खनन, सोन्याची निर्मिती पण एका बाजूला जोरदार होते आणि मागणी जर कमी झाली तर हे होऊ शकतं, असा एक अंदाज आहे. पण शेवटी तज्ज्ञांनी, कोणताही अंदाज हा वेगवेगळ्या इंडिकेटरवरती अवलंबून असतो. ते जर ते इंडिकेटर व्यवस्थित लागू पडले तर नक्की कमी होईल. पण तो अंदाज आहे. जसजसं दिवस गेल्या पुढे जातील तस तसं ते समजणार नाही आपल्याला. ओके. येस. काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा, नसेल तर आपण सेशन इथं कन्क्लूड करू शकतोय. बाय द वे, थँक्स फॉर जॉईनिंग. आणि या सेशनच्या माध्यमातून काही इम्प्रूव्हमेंट किंवा काय सजेशन असेल तर तेही मला सुचवा. सो दॅट टेक्निकल असेल, इमोशनल पॉईंट म्हणजे फायनान्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू असेल, इमोशनल पॉईंट ऑफ व्ह्यू असेल, की आपल्याला सक्षमतेकडे वाटचाल करता आली पाहिजे, हाच एक मूळ हेतू आहे. आणि हे टॅरिफ, हे ग्लोबल मार्केट, अमकं तमकं हे सगळं होत राहणार आहे. हे इट्स अ पार्ट ऑन पार्सल ऑफ आवर लाईफ. हे सगळं होत राहणार आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण किती आनंदात राहतोय, आपण किती समाधानाने राहतोय, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि हे आनंद आणि समाधान, ही आर्थिक गडी आहे ना, ही आर्थिक गडी जोपर्यंत आपण बसवत नाहीये तोपर्यंत ऍटलिस्ट आपल्या वैयक्तिक आयुष्यात तरी आपल्याला ते शक्य आहे. आणि तेवढं जरी केलं तर आपल्या पुरतं आपण आनंदित आणि समाधान राहू शकतोय, जेणेकरून त्याचा इम्पॅक्ट आपल्या जवळच्या नातेवाईकांवरती, आपल्या फॅमिलीवरती होईल. समाधानाने आणि आनंदाने आपल्याला पुढे जाता येईल.
इंडिया हे खूप स्ट्रॉंगली पोझिशन आहे, ह्याचा इम्पॅक्ट असला तरी सुद्धा. एक्सपोर्ट सेक्टर्स सच एज इलेक्ट्रॉनिक्स, मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस आर कंपॅरेटिव्हली बेटर ऑफ ऑन टॅरिफ दॅन पियर इन चायना आणि व्हिएतनाम. आपल्या देशातलं जे एक्सपोर्ट सेक्टर आहे इलेक्ट्रॉनिक्स फील्ड मधलं, हे कंपॅरेटिव्हली चांगल्या पोझिशन मध्ये आहे. इंडिया हॅज ऑल्सो शोन अ विलिंगनेस टू निगोशिएट ॲज इट रिड्युसेस टॅरिफ ऑन US imports and propose to increase the energy purchase. इंडियानं निगोशिएशन चालू केलेलं आहे, नाही का? इंडियानं निगोशिएशन चालू केलेलं, असे अनेक देश जस्ट डायलॉग करतायत की ह्याचा इम्पॅक्ट कमीत कमी बसावा असं. हवेवर रिस्क परसिस्ट, म्हणजे धोका किंवा ही अनसर्टनिटी अजून आहे, पर्टिक्युलरली फ्रॉम सेकंड ऑर्डर इफेक्ट्स लाईक ब्रॉडर स्लो डाऊन इन अ ग्लोबल ग्रोथ आणि विकनिंग इन इन्व्हेस्टमेंट सायकल ड्यू टू पॉलिसी अनसर्टिनिटी. म्हणजे ओव्हरऑल इकॉनॉमीमध्येच सगळीकडे जग, बघा अमेरिका आर्थिक पॉइंट ऑफ व्ह्यू डॉन आहे, तिथं जर काय थोडस 19-20 झालं तर त्याचा इम्पॅक्ट अख्ख्या जगावरती पडतो. तर ह्या सगळ्यामुळं इकॉनॉमी थोडीशी मंदावली जाऊ शकते. म्हणून आता युट्यूबला किंवा न्यूजमध्ये जागतिक मंदीचं वारं, जागतिक मंदी अमकं तमकं हे जे बोललं जातं, थोडासा त्याचा इम्पॅक्ट राहू शकतो. Escalation risk remains if other countries retaliate against the US tariff, leading to a wider trade conflict. आता रिटॅलिएट म्हणजे काय? जसं चायनानी काय केलं की अमेरिकेनं 36% वाढवलं, चायनाने पण लगेच 36% वाढवलं. हे रिटॅलिएशन झालं, म्हणजे त्याला जशाच तसे उत्तर दिलं चायनाने. मग असं जर होत राहिलं तर अजून हा ट्रेड वॉर म्हणू शकतो किंवा ट्रेड कन्फ्लिक्ट, अनसर्टनिटी निर्माण होऊ शकते. हे झालेलं आहे आताच्या करंट सिच्युएशनला. मग अशा वेळेस इन्व्हेस्टरचं वे फॉरवर्ड काय आहे? वे फॉरवर्ड फॉर इक्विटी मार्केट्स अँड इन्व्हेस्टर्स. तर इथं तज्ञ काय सांगतात की लार्ज कॅप व्हॅल्युएशन्स नाव लुक अट्रॅक्टिव्ह. आपल्या देशामधलंच आहे हे सगळं. तर लार्ज कॅप कंपनीमधलं व्हॅल्युएशन्स अट्रॅक्टिव्ह आहे, त्याचे शेअर्स डाऊन झालेले आहेत. while mid-cap and small-cap segments remains above long-term averages. Despite near-term volatility, equities remain a crucial long-term asset class, presenting opportunities for long-term investors. पहा मित्रांनो, आपण काय करतोय तर ह्या म्युच्युअल फंडच्या माध्यमातून ह्या स्टॉक्स मध्ये आपण एंट्री करतोय, इन्व्हेस्टमेंट करतोय. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये इंडियामधल्या ह्या कंपन्या इंडियामध्ये काम करतायत, इंडियामध्ये ते प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करतायत, इंडियामध्ये विकतायत, इंडियामध्ये विकत घेणारे आहेत, विक्री करणारे आहेत. आपण जॉब पण ह्या कंपनीमध्ये करतो. तर ही जी कन्झम्पशन स्टोरी आहे ही स्ट्रॉंग आहे आणि ही लॉंग टर्म मध्ये चांगलंच राहणार आहे, ही इंटॅक्ट राहणार आहे. पोझिशन चांगली आहे आपली इंडियाची. मग काय आहे की करंट ग्लोबल अनसर्टनिटीज अँड मार्केट डिस्पिरेशन्स, अ डायव्हर्सिफाईड अप्रोच इज अ प्रुडंट. मग अशा वेळेस डायव्हर्सिफिकेशन म्हणजे आपले थोडे लार्ज कॅप, थोडी मिड कॅप, थोडी फ्लेक्झी कॅप, मल्टी कॅप, ह्या कॅटेगरीमध्ये आता आपलं एक्सपोजर घेतलं पाहिजे. एक्सपोजर अक्रॉस मार्केट कॅपिटलायझेशन अँड सेक्टर कॅन हेल्प मॅनेज रिस्क अँड कॅप्चर ऑपॉर्च्युनिटीज. म्हणजे थोडक्यात फ्लेक्झी कॅप, मल्टी कॅप हे अपॉर्च्युनिटीज आहेत या केसमध्ये. लार्ज कॅप आलं किंवा लार्ज अँड मिड कॅप आलं, अशा स्वरूपाचे हे अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि जर अशी व्होलॅटिलिटी आपल्याला जर डायजेस्ट होत नसेल तर थोडे हायब्रिड फंड्स मे ऑफर ऑप्टिमम रिस्क ऍडजस्टेड रिटर्न्स. हायब्रिड फंड म्हणजे काय की टिपिकली एक डेट कॅटेगरीमध्ये पण राहते आणि इक्विटी कॅटेगरीमध्ये पण राहते ती इन्व्हेस्टमेंट, आणि ते बॅलन्स करतात. मार्केट कमी जास्त झालं तर ते त्याचं प्रोपोर्शन एक्सपोजर हे बॅलन्स करतात. अशा ह्याच्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता असं म्हणतात. अँड द करंट फेजेस रिक्वायर्स डिसिप्लिन अँड पेशन्स, नॉट अ शिफ्ट अवे फ्रॉम इक्विटीज. हे लाईन अत्यंत महत्वाची आहे. या केसमध्ये डिसिप्लिन राहिलं पाहिजे. डिसिप्लिन कशाची? शिस्त कशाची? तर इन्व्हेस्टमेंट करत राहण्याची शिस्त आहे ही राहिली पाहिजे, आणि पेशन्स ठेवलं पाहिजे. या मार्केटमधून बाहेर जाण्याची जी काही नाही, बाबा मार्केट डाऊन आहे नाही का, टिपिकली या बातम्यांमध्ये सांगतात 19 लाख कोटी बुडाले, अमकं बुडाले, तमकं बुडाले. हे सगळं नोशनल लॉस आहे, प्रॅक्टिकल लॉस नाहीये तो 19 लाख कोटींचा वगैरे. म्हणून आपल्या मार्केटमधून आपण बाहेर नाही पडलं पाहिजे. आजचाच मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो.
बऱ्याच लोकांशी आज बोलणं झालं आणि बोलणं चालू आहे. आमची टीम बोलणं करते, प्रत्येक इन्व्हेस्टरना अवेअर करायचा प्रयत्न करते की आपण जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, ह्या सिच्युएशनला घाबरलं नाही पाहिजे वगैरे वगैरे. माझं स्वतःचं पण अनेक लोकांशी बोलणं चालू आहे. तर मला ना 3 महत्वाचे रिॲक्शन्स जाणवले. जस्ट आय एम शेअरिंग विथ यू. पहिला एक रिॲक्शन होते की बाबा तुम्ही काय करायचं तिकडे करा, आपली इन्व्हेस्टमेंट चालू आहे ना. हा, तुम्ही म्हणता ना आज ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट करा, बघू माझ्याकडे असतील तर आपण इन्व्हेस्टमेंट करू. बाकी काय मार्केटचं काय माहित नाही, काय कळत पण नाही, तुम्ही सांगाल तसं. या एक प्रकारचा आपल्याकडे इन्व्हेस्टर आहे. दुसरा इन्व्हेस्टर असा आहे की नाही, मग आता मार्केट गेलं तर माझे पैसे बुडले. मग पैसे बुडले हे म्हणताना ते काय रेफरन्स देतात पहा. त्यातले काही इन्व्हेस्टर 2-3 वर्षांपासून आहेत, काही इन्व्हेस्टर आता रिसेंटली जॉईन झालेले आहेत. त्यांचा असा सूर आहे की मुद्दल जी आहे ना, मुद्दल मध्ये मायनस नाही झाले पाहिजे. मग बाकीचं मला प्लस म्हणजे माझा फायदा नाही झाला तरी चालेल, पण मुद्दल मध्ये मी किती इन्व्हेस्टमेंट केलं. एका इन्व्हेस्टरचं एक्झाम्पल करतो की त्यांनी 75,000 लमसम इन्व्हेस्टमेंट केली होती. मग 75,000 मध्ये मायनस नाही झाले पाहिजे. मग मला ते 76,000 77,000 अगोदर जे दिसत होते ते मला नाही दिसले तरी चालतील, पण मुद्दल मध्ये मला मायनस नाही झाले पाहिजे, असा त्यांचा बोलण्यातला सूर होता. हा दुसऱ्या कॅटेगरीतला इन्व्हेस्टर होता आपल्याकडे. आणि तिसरी कॅटेगरी अशी होती की येस, म्हणजे त्यांना हा प्रोसेस मार्केटचा अवेअर आहे, त्यांना माहिती आहे, ते ऑपॉर्च्युनिटी आहेत, आणि उलट मलाही माझ्यासाठी पण व्हॅल्यू ऍडिशन करत होते. ते स्वतःहून काय सांगत होते की असं सिच्युएशन आहे, मग असं होऊ शकते, असं ट्रेंड आहे, मग हे रिव्हर्सल असं होऊ शकते, मग टेक्निकल डिस्कशन होत होतं. माझ्यासाठीही ते व्हॅल्यू ऍडिशन होत होते. इतकं ते व्यवस्थित ते सांगत होते, आणि तेही स्वतः ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट करत पण होते. किंवा ही मार्केटमधली ऑपॉर्च्युनिटी आहे, आपल्याला अजून इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. त्यांच्यातलं जे एकानं मला बोललं की ही ट्रम्पची कृपा आहे म्हणे. म्हणून मी माझ्या तोंडात पण तो शब्द आला की काहीतरी झालं तिकडं, पण आपल्याला ही अपॉर्च्युनिटी म्हणून आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. सो असे हे 3 इन्व्हेस्टर आहेत. तर एकत्रितपणे या तिन्ही इन्व्हेस्टरचं कसं थॉट प्रोसेस आहे किंवा काय आहे हे एका आपण ना प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. माझ्याकडे एक प्रेझेंटेशन आहे की आपली इन्व्हेस्टमेंट स्टार्ट होती ना, तर ज्यावेळेस निगेटिव्ह रिझल्ट दिसतात किंवा निगेटिव्हिटी दिसते, आणि मग प्रॉफिटमध्ये आपल्याला कधी येतं, किती दिवस लागतात, काय किती दिवस निगेटिव्ह राहू शकतं, ह्याचं एक प्रेझेंटेशन आहे आपल्याकडं. मी थोडक्यात तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. येस. सो आय होप हे स्लाइड दिसते तुम्हाला. हा. सो एक इंडेक्स आहे, बीएससीचा सेन्सेक्सचा इंडेक्स आहे. इंडेक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली एप्रिल 2000 साली. कितीने स्टार्ट केली, तर 10,000 रुपये पर मंथनी एसआयपी स्टार्ट केली. वर्षाला झाले, पहिल्या वर्षी झाले 10,000 रुपये, एका महिन्याचे 12 महिन्याचे झाले 1,20,000 रुपये. 1,20,000चे वर्षाच्या शेवटी 12 महिन्यानंतर त्याचे झाले फक्त 99,561 रुपये. -31% होते, म्हणजे निगेटिव्ह होते. इन्व्हेस्टमेंट केलेल्या मध्ये मायनस मध्ये जात होते, मुद्दल पण वजा होत होती. हे 2012 महिन्यानंतर म्हणजे 2001ला. परत सेम इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू राहिली. दुसऱ्या वर्षी परत 10,000 प्रमाणे ऍड केले. 2,40,000 ऍड केले. 2,40,000चे 2,23,000 झाले. इथंही वजा 6% होते 2 वर्षानंतर. इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवली. परत 1,20,000 ऍड केले तिसऱ्या वर्षी. 1,20,000 असे सगळे मिळून 3,15,000 झाले इन्व्हेस्टेड अमाऊंट. 3,60,000चे 3,15,000 झाले, वजा 8%. तिसऱ्या वर्षीपर्यंत, आता बोलायला इथं आपल्याला एक अर्धा मिनिट लागतो तिसरं वर्ष म्हणायला, पण ऍक्च्युअली 3 वर्ष 36 महिने तो इन्व्हेस्टर हे कंटिन्युअसली निगेटिव्ह 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 दिसत होतं. तरी सुद्धा इन्व्हेस्टेड राहणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये एसआयपी स्टॉप करणं चुकीचं आहे. पेशन्स इथं महत्वाचं आहे, डिसिप्लिन इथं महत्वाचे आहे. हे तिसऱ्या वर्षीचा सिनारिओ. हा, आता पुढे काय होतंय, चौथ्या वर्षी परत 1,20,000 ऍड केले. टोटल झाले 4,80,000. आणि त्याच वर्षी 4,80,000चे 7,52,000 रुपये झाले.
म्हणजे डायरेक्टली 23% प्लस मध्ये आला पोर्टफोलिओ. हे चौथ्या वर्षीचं झालं. परत 5व्या वर्षी, 5 वर्षानंतर काय केलं, परत 5व्या वर्षी 1,20,000 रुपये ऍड केले. टोटल 6 लाख झाले. 6 लाखाचे 10 लाख झाले. 21%नी 21.95 म्हणजे 22% परतावा भेटला. आणि हे सगळे रिअल व्हॅल्यूज आहेत. 2001 पासून ते 2005 पर्यंत इंडेक्स मधली ही रिअल व्हॅल्यूज आहे. हा, तर पॉइंट काय आहे की सातत्याने इन्व्हेस्टमेंट करत राहणं, रिटर्न हे भेटतच राहणार. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं भूतकाळातलं झालं. 2001, 2000 ते 2005 मधलं झालं. आताची काय कंडिशन आहे मित्रांनो, आजची अशी आपल्या देशाची कंडिशन आहे की कुठलाही असा एक सेक्टर नाहीये की त्या सेक्टरमध्ये आपला देश चेंज होत नाहीये, बदल करत नाहीये किंवा डेव्हलपमेंट करत नाही. आपल्या देशामध्ये सगळ्या सेक्टरमध्ये डेव्हलपमेंट चालू आहे. आज आपल्या देशाचं वय 29 आहे. 29 वय म्हणजे आज 29 वर्षाचा मुलगा तो कमवणार आहे, पैसे कमवणार, कमवण्याला आला की तो खर्च करणार. खर्च करणार म्हणजे काय करणार, सकाळी उठल्यानंतर काय करणार, तो ब्रश करणार. मग ब्रश कोणाचा वापरणार, ज्याच्यामध्ये आपल्या म्युच्युअल फंडच्या माध्यमातून ज्याची इन्व्हेस्टमेंट आहे त्या कंपनीचा वापरणार. पेस्ट वापरणार. पेस्ट कोणाची वापरणार, आपली इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यात. नंतर तो आंघोळीला जाणार. आंघोळीला साबण असेल, कॉस्मेटिक असेल, काय वापरतो तो, शॅम्पू बिम्पू वगैरे, कुणाचं वापरणार, ज्याच्यामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट आहे. परत तो बाहेर आला, कपडे चेंज करणार ऑफिसला जाण्यासाठी, कपडे कोणाची वापरणार, ब्रँड आहे तो, त्याचं अट्रॅक्शन आहे, म्हणजे त्याचं एक ऍस्पिरेशन असतं त्या एज मधल्या लोकांचं की ब्रँडेड वापरायचं. मग ब्रँड कोणाचा आहे, आपली इन्व्हेस्टमेंट आहे त्यामध्ये. नंतर तो किचन मध्ये गेला, नाश्ता पाणी काहीतरी करणार, किचन मधले सगळे युटेन्सिल्स घ्या, किंवा गॅस घ्या किंवा काय घ्या, सगळ्या कंपन्या ऑलरेडी काम करतायत, ते कंझ्युम करणार आहे तो. परत जाताना घरातून बाहेर पडणार, तो व्हेकलने जाणार, मग पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरेल, स्वतःच व्हेकल वापरेल, काही करेल तो. कुठल्याही माध्यमातून गेला तर ते आपल्याच कंपन्यांचं ते प्रोडक्ट असणार आहे ते. परत घरी आला, घरी आल्यानंतर तो मोबाईल बघेल, थोडासा वेळ घालवेल टीव्हीवरती कुठले चॅनल बघेल, काय एंटरटेनमेंट बघेल, सगळ्या कंपनीमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट असणार आहे. असं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तो व्यक्ती 250 प्रोडक्ट्स वापरत असतोय, एक नॉर्मल व्यक्ती. मग 250 प्रोडक्ट्स वापरणं, हे कंझ्युम होणं, मग त्या कंपन्या काम करतायत, त्या कंपन्या ते प्रोडक्ट विकतायत आणि ही खरेदी करतात. ही सायकल ना, हा 29 वर्षाच्या तरुण हा साधारण 60 वर्षांपर्यंत हे कंटिन्युअसली राहणार आहे. हीच कन्झम्पशन स्टोरी आहे आणि ही खूप आपल्या देशाची स्ट्रॉंग आहे इथून पुढची. आणि म्हणूनच भलेही आज भूतकाळात असे रिझल्ट किंवा भूतकाळात आपल्याला असे रिटर्न्स भेटले असतील, हे जे मी आता तुम्हाला प्रेझेंटेशन मध्ये दाखवलंय की हे 2001 ते 2005 मध्ये भेटले असतील, तर असेच भविष्यात ही भेटणार आहेत का, तर अशी ही कन्झम्पशन स्टोरी आपली स्ट्रॉंग आहे. आता पुढचा विषय घ्या की 10 वर्षानंतर पुढे काय झालं. म्हणजे 10,000 एसआयपी चालू करत होतो, 5 वर्षात लक्षात आलं की आपल्याला 21%, 22% भेटतात. तर 10व्या वर्षी काय झालं, तर परत 22%, म्हणजे कन्सिस्टंटली 22%नी ते भेटलेले आहेत. 12 लाखाचे जवळपास 39 लाख रुपये बनलेले आहेत 10 वर्षानंतर. पुढं 24 वर्षानंतर, आता हा डेटा 2000 ते 2024 पर्यंतचा डेटा आहे, मार्च 2024 पर्यंतचा, म्हणून हा 24 वर्षांचा डेटा आहे. तर पहा इथं, हे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की 4थ्या वर्षापासून ते 24 वर्षांपर्यंत, नंतर पुढच्या कालावधीमध्ये कुठेही निगेटिव्ह इन्व्हेस्टमेंट किंवा निगेटिव्ह रिटर्न झालेले नाहीये. प्रत्येक वेळेस हे डबल डिजिट मधले रिटर्न्स आहेत. 23%, 22%, 22%, 12%, 14% वगैरे. सो अशी ही फक्त 28,80,000 रुपये इन्व्हेस्टमेंट असलेल्याचे 2,74,34,408 रुपये इन्व्हेस्टमेंट बनलेले आहे फक्त 24 वर्षांमध्ये 10,000 रुपयांची. आणि मित्रांनो, म्हणजे आज अशी परिस्थिती आहे, तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करून पहा की एखाद्या व्यक्तीचा सर्व्हिसचा जो कालावधी असतो, म्हणजे त्या कंपनीमध्ये असेल, त्या ठिकाणी असेल, तो सर्व्हिस करतो, त्याचं एंटायर सर्व्हिस कालावधी हा 30-32 वर्षांचा असतो. तर एवढे वर्ष सर्व्हिस करून पण रिटायरमेंटचा कार्पस
पीएफ असेल म्हणजे ट्रॅडिशनल पद्धतीनं पीएफ असेल एनपीएस असेल ह्या माध्यमातून कोटींमध्ये भेटलच की नाही याची शाश्वती नाहीये, पण मिळणाऱ्या पगारामधील थोडीशी जरी अमाऊंट कंटिन्युअसली सर्व्हिस स्टार्ट टू एंड पर्यंत जरी आपण इन्व्हेस्टमेंट करत गेलो म्युच्युअल फंड मध्ये, तर करोडो रुपयांमध्ये आपली त्याची वेल्थ क्रिएशन होते की ज्याची रिटायरमेंट अतिशय चांगली होत राहील. म्हणजे आयुष्यभर त्या सर्व्हिसच्या माध्यमातून जेवढा पगार कमवलेला नाहीये, तर त्याच्याही पेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात वेल्थ छोट्याशा इन्व्हेस्टमेंटनं करून देतलेले आहे. हे आपल्याला अत्यंत म्हणजे समजण्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे. सो 28 लाखाची इन्व्हेस्टमेंट जवळपास 2.25 कोटी रुपये बनते 14% 14% CAGR. सो हे समजलं पाहिजे. त्यामुळे मार्केट ज्यावेळेस डाऊन होतं हे टिपिकली काही ग्लोबल किंवा काही तांत्रिक गोष्टी म्हणजे शॉर्ट टर्मच्या गोलमुळे होत असतंय. आणि आपल्याला ज्यावेळेस डाऊन होतंय तर आपण जंप मारली पाहिजे, इन्व्हेस्टमेंट ऍडिशन केली पाहिजे, तर आपल्याला चांगले रिझल्ट भेटतात.